ओके. आमचे मित्र अशोकजी कामत यांच्याबद्दल काही बोलावं तर थोडंसं अवघड जात आहे. परवापर्यंत त्यांच्या भेटी होत असत, त्यांच्याशी बोलणं होत असे. एखाद्या विषयावर व्हायचं किंवा मग गप्पा तरी असायच्या. मन मोकळेपणे दिलखुलासपणे बोलण्याची त्यांची सवय होती. एखाद्या विषयावर बोलताना त्या विषयाची गहनता केवढी, व्याप्ती केवढी आणि त्याच्या संबंधात थोडक्यात बोलायचं झालं तर कसं बोलायचं, या दोन्ही गोष्टीबद्दल त्यांचा हातखंडा होता. माझी त्यांची ओळख जवळजवळ 30-35 वर्षापासूनची आहे आणि योग असा झाला होता की वरदानंद भारतीच्या संबंधात एक कार्यक्रम देगलूरला घ्यायचा आम्ही ठरवलं होतं. तेव्हा वक्ते म्हणून अशोकजींना मी देगलूरला घेऊन गेलो होतो. तेव्हापासून आमची मैत्री होत वाढत गेली आणि मग ती चांगलीच जीवाभावाची अशी मैत्री झाली होती. कुठल्याही गोष्टीबद्दल चर्चा करताना काही अडचणी असतील तर त्याच्या संबंधात काही सोल्युशन्स मिळतात का ते पाहण्याकरता ते तरी मला फोन करत असत किंवा मी तरी करत असे. एकतर ते गोष्टी वेल्हाळ होते, म्हणजे किती गोष्टी सांगू आणि किती नाही असं त्यांना व्हायचं. मराठी भाषेवर आणि हिंदीवर तर विशेष प्रभुत्व होतं त्यांचं. त्यामुळं नामदेव अध्यासनाच्या संदर्भात विचार यायला लागला की अस्खलितपणे धोधो त्या गोष्टी सांगत असत, आम्ही बोलत असत. मी अध्यासनात सुद्धा 1-2दा त्यांनी मला बोलावलं होतं, मी गेलो. मला असं वाटतं की त्या अध्यासनाला इतका योग्य मनुष्य दुसरा कोणता मिळालेला नाही. त्यांनी जवळजवळ 100च्या वर विद्यार्थ्यांच्याकडनं लघुनिबंध प्रबंध असे तयार करून घेतले होते, वेगवेगळे विषय देऊन. संत नामदेव काय किंवा संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्याबद्दल त्यांना आस्था होती आणि मुख्य म्हणजे त्यांच्या कार्याचं, त्यांच्या तत्त्वज्ञानाचं यांना भयंकर वेड होतं. एकदा आम्ही ज्ञानेश्वरीच्या संबंधात बोलताना त्यांच्याजवळ ज्ञानेश्वरी असायचीच कित्येकदा. ते पिशवीतून ज्ञानेश्वरी काढत असत किंवा एखादं नामदेव गाथा. मला असं आठवतं आम्ही एका मोठ्या समारंभाला बसलो होतो MES सोसायटीच्या सभागृहामध्ये आणि विषय असा कार्यक्रम सुरू व्हायचा होता आणि विषय असा निघाला संतांच्या संबंधात. त्यांनी लगेच पिशवीतून ज्ञानेश्वरी काढली आणि मला त्याचा पुरावा सांगत होते की हे पहा, ही ओवी तुम्ही म्हणता ती ही ओवी अशी आहे. असं विद्यार्थ्यांना मदत करणं याची विलक्षण अशी हातोटी त्यांची होती. म्हणजे विद्यार्थ्यांचा योगक्षेम कसा चालेल इथपासून ते लक्ष घालत असत. आणि इकडे देसाई बंधूंच्या सभागृहामध्ये त्यांनी अनेक कार्यक्रम घेतलेले होते आणि मी अनेक कार्यक्रमाला उपस्थितही होतो. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं की कार्यक्रम व्यवस्थित झाला म्हणजे तिथेच जेवण्याची सोय केलेली असायची. आणि मोठी मोठी माणसं, कर्तबगार माणसं, आपापल्या क्षेत्रात नावाजलेली माणसं, असा गोतावळा त्यांनी गोळा केलेला होता. एक प्रतिष्ठित प्राध्यापक म्हणून त्यांचं स्थान एक वेगळंच आहे असं आपल्याला मानावं लागेल. मी मग सांगितलं त्याप्रमाणे हिंदीवर त्यांचं प्रभुत्व होतं. ते मला वाटते मराठीचे PhD होते आणि हिंदीचे पण PhD होते. आणि जिथे जातील
भाषणाकरता म्हणून चांगली तयारी करून स्वतः उत्तम भाषण देत असत. भाषेवर, वक्तृत्वावर त्यांचं प्रभुत्व होतं. आणि एकदा ते बोलायला लागले की मग ती गुंग करून टाकत असत श्रोत्यांची. हे तर त्यांच्या विद्वत्तेबद्दल झालं, त्यांच्या व्यासंगाबद्दल झालं. पण त्यांचा स्वभाव आपण लक्षात घेतला तर सुहृद अशी मंडळी गोळा करणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. गुरुकुल म्हणून जी संस्था त्यांची, त्यात अनेकदा त्यांनी मला बोलावलेलं होतं आणि अनेक कार्यक्रम ते तिथं करत असत. ते निवृत्त झाले असं म्हणणं हे गैरच होतं असं मला वाटतं. कारण ते शेवटच्या क्षणापर्यंत काम करत असत, विद्यार्थी गोळा करत असत, भाषणं आयोजित करत असत वेगवेगळ्या विषयावर. आणि गुरुकुलला त्यांनी ते समृद्ध करून ठेवलेलं होतं त्याच्यामुळं. आणि म्हणून वाटायचं की हा मनुष्य इतका कार्यक्षम आहे, धडाडीचा आहे, मनमयाळू आहे, हृदयाने अत्यंत रुजू अंतःकरणाचा आहे. याला इतक्या लवकर जाण्याची काय घाई झाली असं मनामध्ये यायला लागतं. अजून काही दिवस ते असते तर मला वाटते की मराठीची सेवा, नामदेवाची सेवा त्यांच्या हातनं अधिक प्रमाणात झाली असते. एकूणच संतांच्या संबंधात त्यांचा जो लगाव होता तो फार महत्त्वाचा होता असं मला वाटतं. आणि म्हणून आमची मैत्री विशेष झाली होती असं म्हणायला हरकत नाही. आता काय आठवणीत राहिल्या फक्त. जेवढ्या आठवणी आहेत त्या आठवणीच्या जीवावर आपण त्यांची आठवण करत करत राहायचं एवढंच आपल्या हातात आहे. पण मला असं वाटतं की त्यांना त्यांच्या पत्नीने, मुलांनी खूप वाव दिला. त्यांचं कार्य अजून समृद्ध त्यांनी करावं या दृष्टीनं. त्यामुळे एकूणच कुटुंबाबद्दल आदर निर्माण व्हावा असं हे कुटुंब होतं असं मला वाटते. आता काय तव स्मरण सतत स्फूर्तिदायी आम्हा घडो असं आपण म्हणायचं आणि त्या स्मृतीत राहायचं. माझे त्यांना, त्यांच्या आत्म्याला प्रणाम.